मी आज केरलामध्ये आहे असं तुम्हालाही वाटत असेल ना, पण थांबा, नाही, आम्ही केरलामध्ये नाही आहोत, तर आम्ही आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कन्फ्युज झालात ना? हा जो ब्युटिफुल बाजूला तुम्हाला नदी दिसते आहे आणि हे जे ब्युटिफुल बोट हाऊस दिसत आहे ते कुठेही नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर येस, मी तुम्हाला आता क्विक याचं लोकेशन सांगणार आहे. सो ही जी हाऊस बोट दिसते ना तुम्हाला, ती आहे आपल्या तारकर्ली देवबाग मध्ये, जिचं नाव आहे महालक्ष्मी हाऊस बोट. सो आता मी तुम्हाला क्विक या हाऊस बोटची टूर करायला घेऊन जाणार आहे. इकडचे रूम्स दाखवणार आहे आणि नेहमी सारखंच इकडचे प्राइस डिटेल्स सांगणार आहे. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. सो आता आपण लगेच रूम टूर करूया. चलो. सो हा इथला पहिला रूम आहे, ज्याचं नाव आहे टिटवाळ. खूप छान रूम आहे. रूम मध्ये ऑल बेसिक अम्युनिटीज आहे, टीव्ही आहे, क्लीन वॉशरूम आहे. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा आहे की इकडचे वॉशरूम खूप क्लीन आहेत. इकडे छोटासा फ्रीज ठेवला आहे, तुम्हाला जर तुमचं सामान ठेवायचं असेल तिथे वॉर्डरोब ठेवला आहे. त्याचसोबत इथे कॉफी बनवायला केटल ठेवला आहे आणि हा असा छान बेड आहे. 2 जण इथे आरामात स्टे करू शकतात, पण तुमच्यासोबत कोणी लहान असेल तर त्यांच्यासाठीही इथे एक्स्ट्रा मॅट्रेसेस प्रोव्हाइड करतात. आणि या विंडो मधून इथे छान अशी तुम्हाला नदी पण बघायला मिळते आहे. आता मी तुम्हाला इकडचं सेकंड रूम दाखवते. हा रूम आहे कालीधर. हा इकडचा दुसरा रूम आहे. सो बघायला गेलं तर दोन्ही रूम एकदम सिमिलर आहेत. या हाऊस बोट मध्ये 2 रूम आहेत. सो तुम्ही एकतर टिटवा रूम बुक करू शकता किंवा मग कालीधर रूम बुक करू शकता. आता इकडचं मेन गोष्ट म्हणजे इकडे जेवणासाठी तुम्हाला काय काय मिळेल आणि इकडचं प्राइस डिटेल. सो आता आपण क्विक इकडच्या काकांना विचारूया, तर सर्व डिटेल्स आपल्याला सांगतील. नमस्कार, महालक्ष्मी हाऊसबोट देवबाग. तुम्हाला इथे हाऊसबोट मध्ये 2 रूम अवेलेबल आहेत. एका रूमचं भाडं आहे 15,000 2 लोकांसाठी. त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड मध्ये जेवण, 2 टाइमचं जेवण, 1 टाइमचा नाश्ता, 2 वेळेचं तुम्हाला राईड्स. एक राईड्स आहे ती 7 किलोमीटरची राईड आहे. तिथून तुम्हाला ब्रिज पर्यंत 7 किलोमीटर राईड होते. नंतर ते 1 तास तिथे स्टे असतो. नंतर ती बोट परत ह्याच ठिकाणी स्टे होते. नाईटला एका ठिकाणी ते स्टे असते बोट. दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर पहाटे टू मॉर्निंगला सकाळी 8ला दुसरं राईड चालू होते. ती राईड तुम्हाला संगमपर्यंत आहे. संगमला जाऊन स्टे होते. एक तास स्टे केल्यानंतर परत ती बोट रिटर्न येऊन इथे परत स्टे होते आणि तुमचा 12 वाजता चेकआउट आहे. 12ला चेक इन होऊन 12ला चेकआउट होतं. त्यामध्ये मला सगळीकडे नाश्ता काय असतो, नाश्ता, फूड्स पाहिजे असतील तर फूड्स सर्व त्यामध्ये इन्क्लूड आहे 15 मध्ये. पर पर्सन जास्त एखादा व्यक्ती वाढला असेल तुमचा तर त्याला 3,000 रुपये भाडं आहे पर पर्सनचे. एक्स्ट्रा द्यावं लागतात 3,000 रुपये. परत सी फूड्स आहेत, मच्छी आहेत, फिश आहेत, काही चिकन म्हणजे ते पंजाबी, चायनीज जे काय पाहिजे असेल ते तुम्हाला इन्क्लूड होऊ शकतं. तुमच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही जेवण देऊ देतो. सो तुम्ही जर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली असेल, तुम्हाला आयडिया आली असेल की या हाऊस बोटची प्राइस काय आहे, इकडे काय काय गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर, त्याच्यासोबत मस्त संगमवर जायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मग इकडे बरेच ऍक्टिव्हिटीज होतात, ते सर्व तुम्हाला इकडे इन्क्लूड मिळेल. त्याचसोबत आता जर तुम्हाला हे बुक करायचं असेल त्यासाठी तुम्हाला गरज आहे कॉन्टॅक्ट नंबरची. तो कॉन्टॅक्ट नंबर मी ऍज युजल डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, इकडचं लोकेशन मेन्शन करेन आणि बाकी सर्व डिटेल्स मी मेन्शन करेन. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा. तुमचे काही क्वेरीज असेल तुम्ही मला ऍज युजल कॉमेंट करून सांगू शकता. जर मी तुम्हाला कॉमेंटवर रिप्लाय द्यायला उशीर झाला तर माझ्या इंस्टाग्राम आयडीवर DM करू शकता. माझी इंस्टाग्राम आयडी आहे अभिलाषा_कांबळे. मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय.